मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, जसं की अतिवृष्टी झालं, पूर परिस्थिती झालं, चक्रीवादळ झालं, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र शासनाकडून 1492 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. आपण ही माहिती या ठिकाणी पाहू शकता. गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF मधून केंद्राचा हिस्सा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी NDRF मधून आगाऊ रक्कम म्हणून 14 पूरग्रस्त राज्यांना 5,858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षात 21 राज्यांना 14,958 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता 21 राज्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. 14,958 कोटीपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगाऊ रक्कम म्हणून महाराष्ट्र राज्याला 1492 कोटी रुपये जारी केले आहेत. आता सगळ्यात जास्त रक्कम ही महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या राज्यांना अडचणी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सगळ्यात जास्त जी रक्कम देण्यात आलेली आहे तर ही महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेली आहे 1492 कोटी. तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या वितरित करण्यात आलेला आहे 1492 कोटी इतका निधी आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वाचे अपडेट हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.